विद्यार्थिनींनो, आज आपण गोविंद पानसरे यांनी लिहिलेला राजश्री शाहू महाराज यांचे शिक्षण विषयक कार्य हे वैचारिक पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण गोविंद पानसरे यांचा परिचय बघूया। कॉम्रेड गोविंद पंढरीनाथ पानसरे 1933 ते 2015 हा त्यांचा कालखंड। स्वातंत्र्योत्तर काळात सामाजिक सुधारणा, वैज्ञानिक दृष्टिकोन यांची सांगड घालून प्रबोधनाचे कार्य करणारे कुशल संघटक व समाज सुधारक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय व आर्थिक आदी जीवनातील सर्व क्षेत्रात लोकशाही मूल्यांवर निष्ठा ठेवून परिवर्तनाचे कार्य करणारे लढाऊ व्यक्तिमत्व। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या 25 पेक्षा जास्त आवृत्त्या व 2.5 लाखांपेक्षा जास्त प्रतींची विक्री झालेली आहे। मुस्लिमांचे लाड, मंडळ आयोग व मागासलेले मुस्लिम, उच्चतर समिती व मागासलेले मुस्लिम, शाहू, वसा आणि वारसा, जागतिकीकरण व शेतकऱ्यांचे प्रश्न, धर्मासंबंधी परिवर्तनवाद्यांची भूमिका काय असावी, वर्तमानपत्रे व कायदा, काश्मीरबाबतच्या कलम 370ची कुळकथा, काही कामगार कायद्यांची तोंड ओळख, मार्क्सवाद्यांची तोंड ओळख यासह अनेक पुस्तके प्रकाशित। महाराष्ट्रातील अनेक संस्था व सामाजिक संघटनांमध्ये सक्रिय सहभाग। हा गोविंद पानसरे यांचा परिचय। कॉम्रेड गोविंद पानसरे हे प्रखर विज्ञानवादी अशी त्यांची विचारसरणी आहे। त्यांनी आपल्या संबंध आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या संस्थांमध्ये समाजाला हितकारक असे कर्म केलेले आहे। त्यासोबतच त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये लोकशाही जीवन मूल्यांवर निष्ठा ठेवून आपलं कर्तृत्व गाजवलेलं आहे। त्यांचा प्रस्तुत वैचारिक राजश्री शाहू महाराज यांचे शिक्षण विषयक कार्य यामध्ये ते काय म्हणतायत बघा। प्रस्तुत लेख राजश्री शाहू, वसा आणि वारसा या पुस्तकातून घेतला आहे। समकालाच्या संदर्भात राजश्री शाहू महाराजांच्या शिक्षण विषयक भूमिका व कार्य यांचे महत्त्व कसे कायम आहे त्याचे विश्लेषण या प्रस्तुत पाठामध्ये आलेले आहे। वर्तमान कालामध्ये, समकाल म्हणजे वर्तमान कालखंड, वर्तमान कालखंडामध्ये राजश्री शाहू महाराजांचे शिक्षण विषयक विचार आजही किती आवश्यक आहेत किंवा आजही वर्तमानाशी किती सुसंगत आहे याचा संदर्भ त्यांनी या प्रस्तुत पाठामध्ये घेतलेला आपल्याला दिसून येतो आहे। तो आपल्याला पुढील प्रमाणे पाहता येईल बघा। ज्या समाजात शिक्षणाचा फारसा वसा नव्हता आणि परंपरांनी ज्यांना शिक्षणाचा हक्क नाकारला होता, अशा समाज विभागाचे महाराष्ट्रातले विद्येचे माहेरघर जर कोणते असेल तर ते कोल्हापूर। आणि माहेरघरचा पाया घालणारा दूरदृष्टीचा महापुरुष जर कोण असेल तर तो म्हणजे शाहू राजा। शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यात 1917 साली सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला। राखीव जागांसंबंधी 1902 साली केलेला कायदा तेव्हा जसा दुर्मिळ तसाच सक्तीचा आणि मोफत शिक्षणाचा 1917 सालचा शाहू महाराजांचा कायदाही दुर्मिळच होता। आपल्या नेहमीच्या माहितीतली गोष्ट म्हणजे काय तर विद्येचे माहेरघर म्हणजे पुणे। पण हे पुणे जे विद्येचं माहेरघर होतं हे फक्त एका विशिष्ट वर्गासाठीच म्हणून माहेरघर म्हणून नोंदवलं जातं। मात्र जो समाज किंवा जो घटक शिक्षणापासून वंचित होता, शिक्षणापासून वंचित राहिलेला आहे, अशांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी ज्या माहेराने प्रयत्न केले ते माहेरघर म्हणजे राजश्री शाहू छत्रपती यांचं कोल्हापूर। या कोल्हापुरांमधनं 18 पगड जातीतल्या सर्वसामान्य माणसाच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावरती उलाढाली केल्या गेल्या, चळवळी उभ्या केल्या गेल्या आणि इथूनच खऱ्या अर्थाने हे शिक्षण तळागाळापर्यंत जायला सुरुवात झाली। याची सुरुवात केली तो 1917चा शिक्षणाचा सक्तीचा कायदा। शाहू छत्रपतींनी आपल्या राज्यामध्ये सर्वांना प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं तर केलंच, मोफत तर केलं पण सक्तीचं सुद्धा केलं।
कारण की तत्कालीन कालखंडामध्ये शिक्षणाविषयीची आवड किंवा गरज ही सर्वसामान्य माणसांच्या विचारात सुद्धा नव्हती. तर ती विचारात आणण्यासाठी त्यांना ती सक्ती करावी लागली आणि ही खरोखर बघितली तर एक ऐतिहासिक बाब होती, ऐतिहासिक घटना होती जी शाहू छत्रपतींनी त्यांच्या कालखंडामध्ये त्यांच्या राज्यामध्ये आपल्याला केलेली दिसून येते आहे. पुढे बघा, प्राथमिक शिक्षणावर भर. शाहू महाराजांचा भर प्राथमिक शिक्षणावर होता. त्यांची प्राथमिक शिक्षणाची तळमळ एका भाषणात व्यक्त झाली आहे. ते म्हणत होते, शिक्षणानेच आमचा तळमोपाय आहे असे माझे ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही असे इतिहास सांगतो. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी व लढवय्ये कधीही निपजणार नाहीत. म्हणूनच सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाची हिंदुस्थानला अत्यंत आवश्यकता आहे. या बाबतीत आमचा गतकाळ म्हटले म्हणजे इतिहासातील एक अंधारी रात्र आहे. फक्त एकाच जातीने विद्येचा मक्ता घेतला होता. मनु आणि त्यांच्या मागून आलेल्या शास्त्रकारांनी त्या वेळच्या ध्येयाला अनुसरून निरनिराळ्या जातीच्या व्यवहारास बंधनकारक असे निर्बंध रचले आणि खालच्या कमी जातीच्या लोकांना विद्या मंदिरांचे दरवाजे बंद करण्यात आले. त्यांना स्वतःचे धर्मग्रंथ आणि वेद सुद्धा वाचण्याची मनाई होती. हिंदू धर्माशिवाय इतर कोणत्याही धर्मात अशा आंधळ्या व दुःखकारक परिणाम करणाऱ्या बद्दल अग्रसरत्व मिळवले नाही. राजश्री शाहू महाराजांचे शिक्षण विषयक विचार बघत असताना त्यांच्या एका भाषणामध्ये आलेला संदर्भ इथे लेखकाने नोंदवलेला आहे. त्यांच्यामध्ये आपल्या सर्वसामान्य जनतेच्या विचारामध्ये, जीवनामध्ये शिक्षणाचं महत्त्व जणू नव्हतंच आणि ही एक व्यवस्था होती. इथल्या व्यवस्थेने जाणीवपूर्वक हा वर्ग शिक्षणापासून लांब ठेवलेला होता. कारण की या मोठ्या वर्गावरती मूठभर वर्गाला आपलं वर्चस्व बहाल करायचं होतं आणि त्याच्या मागचं एक कडसूत्र म्हणजे काय, तर शिक्षणापासून वंचित ठेवणं. कारण की माणूस सुशिक्षित झाला की तो आत्मपरीक्षण करतो आणि त्या आत्मपरीक्षणातनं जे आत्मभान निर्माण होतं त्या आत्मभानातनं तो संघर्षशील होतो आणि हा संघर्षशील माणूस किंवा समाज निर्माण होऊ नये म्हणून हेतुपुरस्सर दृष्टिकोनातनं या वर्गाला शिक्षणापासून दूर ठेवण्याचं काम इथल्या व्यवस्थेने केलेलं आहे. म्हणून शाहू छत्रपती इथे आपल्याला म्हणताना दिसत आहेत की जर कोणत्याही देशाची उन्नती करायची असेल तर त्याला शिक्षणाचं महत्त्व पटवणं गरजेचं आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याच देशाची उन्नती होऊ शकत नाही हे त्यांचं ठाम मत आहे आणि ते आपल्याला सुद्धा पटतं. कारण की जेव्हा इंग्रजी राज्यसत्ता इथे प्रस्थापित झाली आणि सर्वांसाठी शिक्षणाची दारं उघडल्या गेली त्यानंतरचा कालखंड हा मोठ्या प्रमाणावरती आपल्याला उलटा पालखीचा कालखंड पाहायला मिळतो आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक आणि आध्यात्मिक क्रांती या कालखंडामध्ये आपल्याला घडलेल्या दिसत आहेत. कारण की इथे आत्मभान आलेलं होतं आणि त्याचं कारण होतं शिक्षण. म्हणून शाहू छत्रपतींनी सुद्धा आपल्याला इथे शिक्षणाचं महत्त्व पटवून सांगितलेलं आहे. ते पुढे म्हणत आहेत, शिक्षणातील अडचणीचे पेशवाईतील उदाहरण देताना शाहू महाराजांनी सांगितले की श्री प्रतापसिंह महाराज छत्रपती सातारा हे पेशव्यांचे ताब्यात असताना लहानपणी लिहिणे वाचणे शिकण्याचीही त्यांना बंदी होती. तेव्हा त्यांच्या पूज्य धोरणी आईने त्यास रात्री 12 वाजता उठवून ब्राह्मणोत्तर पंतूंजीकडून लिहिणे वाचणे शिकवण्याचे काम केले. पेशवाईत खुद्द छत्रपतींना चोरून मध्यरात्री शिक्षण घ्यावे लागत होते. मग इतरांची काय कथा. जो सर्वाधिकारी आहे पेशवा, त्या पेशवाईच्या कालखंडामध्ये साक्षात बहुजनांच्या छत्रपतीला सुद्धा चोरून शिक्षण घ्यावं लागत असेल तर सर्वसामान्य माणसाची गत काय असेल याची कल्पनाच केलेली बरी. कारण की ते वास्तव आहे आणि या वास्तवामध्ये हा माणूस जगलेला आहे, हा समाज कितपत पडलेला होता. म्हणून याची कायापालट व्हावी याकरिता शाहू छत्रपतींनी आपल्या कर्मातून, आपल्या राज्यातून शिक्षणाची गंगा, ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न आपल्याला केलेला दिसून येतो आहे.
ते पुढे बघा काय म्हणत आहेत. शिक्षणासंबंधी अशा परंपरा असताना महाराजांनी शिक्षणास महत्त्व दिले हे लक्षात ठेवले पाहिजे. सर्व प्रकारच्या शिक्षणाची गरज मान्य करून हा अग्रक्रम कसा असावा हे एके ठिकाणी महाराजांनी मांडलेले आहे. ते म्हणतात, प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्या अगोदर सध्या उपयोगात असलेली शाळागृहे विस्तृत व हवेशीर केली पाहिजे व तिकडे खर्च करण्याची जास्त जरुरी आहे. हे केसरीचे प्रतिपादन कुणाही सरळ बुद्धीच्या माणसाला चीड आणते. नो किक टू अ फ्यू यू until all are served with bread. हे इंग्लंडातील मजूर पक्षाचे धोरण आहे, पण येथे 90% लोक उपाशी आहेत व 10 लोक पोळी खात आहेत. उपाशी लोकांच्या कोंड्याच्या भाकरीची ही सोय करण्या अगोदर या 10च्या पोळीवर साजक तूप वाढा असा ओरडा करणाऱ्यांना रयतेची कळकळ कितपत आहे हे उघड आहे. सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करताना महाराजांनी पालकांना दंड ठेवला. यादी करून ती जाहीर करून नोटीस पाठवूनही मुलगा शाळेत आला नाही तर दरमहा 1 रुपया दंड मुलगा शाळेत येईपर्यंत केला जाईल असा कायदा होता. 1920च्या सुमारास काही ब्राह्मण पुढारी ICS ची परीक्षा भारतात व्हावी म्हणून प्रयत्न करीत होते. तेव्हा ही परीक्षा इंग्लंडमध्ये होत असे. त्यांच्या प्रयत्नासंबंधी महाराज म्हणतात, ICS च्या खटपटीला आणि कॉलेज स्थापन करायला पैसा भरपूर मिळतो, पण प्राथमिक शिक्षणास मात्र या लोकांजवळ पैसा नाही का? त्यांच्या योगे ब्राह्मणेतरांस फायदा झाला असता हेच त्यांची इंगित होय. कोल्हापुरात उच्च शिक्षणाच्याही सोयीची दखल महाराजांनी घेतली होती. हायस्कूल व कॉलेजही काढले, परंतु भर प्राथमिक शिक्षणावर होता. यावरून हा राजा प्रजेच्या कोणत्या विभागाची काळजी घेत होता हे स्पष्ट आहे. इथे बघा की महाराज स्पष्ट सांगतायत की प्राथमिक शिक्षण हे फार गरजेचं आहे आणि जर या प्राथमिक शिक्षणाला एखादा पालक आपल्या पाल्याला जर शाळेत पाठवत नसेल तर अक्षरशः त्या पालकाला महाराजांनी दंड केलेला आहे, प्रत्येकी 1 रुपया. त्या कालखंडामध्ये, आज नाही, त्या कालखंडामधले 1 रुपया म्हणजे आजचे कमीत कमी 1 लाख रुपये म्हणून तुम्ही गृहीत धरून चला. मग त्या कालखंडामध्ये त्या पालकाला जर महाराज 1 रुपया दंड देत आहे तर यामध्ये महाराजांचं उद्दिष्ट काय असेल? या पाठीमागे त्याचा दृष्टिकोन असा होता की किमान त्या दंडाच्या भीतीपोटी तरी तो आपल्या मुलीला शाळेमध्ये पाठवेल, जेणेकरून ते मुलगा किंवा मुलगी प्राथमिक शिक्षण घेईल, सुशिक्षित होईल आणि सज्ञानी बनेल. त्या कालखंडामध्ये प्राथमिक शिक्षणावरती खर्च करण्याची भूमिका शासन प्रशासन घेत नव्हतं हे महाराज सांगताना दिसत आहे. त्यांचा कल हा त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या उच्च शिक्षणाकडे अधिक होता, कारण की उच्च शिक्षण घेणारा वर्ग हा प्रस्थापित वर्ग होता आणि या प्रस्थापित वर्गाला आपल्या उच्च शिक्षणाविषयीची निकड भासत होती आणि म्हणून त्या कालखंडामध्ये ICS ची परीक्षा ही भारतात व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणावरती हा प्रस्थापित वर्ग आपल्याला प्रयत्न करताना दिसतोय. महाराजांनी ही बाब इथे फार प्रामुख्याने इथे बांधलेली आहे. त्याचं कारण असं आहे की एका भागाला प्रस्थापित वर्ग उच्च शिक्षण मिळवण्यासाठी उलाढाल करत आहेत आणि दुसऱ्या भागाला तळागाळातला वर्ग याला प्राथमिक शिक्षण सुद्धा मिळत नाही. ही व्यवस्था इथे निर्माण केल्या गेलेली होती. यांची धर्मग्रंथ सुद्धा वाचण्याची मुभा इथे या व्यवस्थेने यांना प्रदान केलेली नव्हती. इतकी गुलामीची व्यवस्था त्या कालखंडामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळते. पुढचा मुद्दा महाराजांनी इथे घेतलेला आहे, दलितांना शिक्षण. प्राथमिक शिक्षणाप्रमाणे शाहू महाराजांनी मागासलेल्या जातींच्या आणि मागासलेल्या वर्गाच्या शिक्षणाची खास काळजी घेतलेली दिसते. परंपरेने गुलाम बनलेले संस्थानातील काही शिक्षक मागासलेल्या जातींच्या मुलांना शाळेच्या व्हरांड्यात बसवत, इतर मुले आत बसवत मग शिक्षण देत. महाराजांच्या हे लक्षात आल्यानंतर अशा शिक्षकांना जबर बसेल असा हुकूम महाराजांनी काढला. 8 ऑक्टोबर 1919 रोजी शाहू महाराजांनी खास हुकूम काढला. त्यात म्हटले, करवीर इलाख्यात अस्पृश्य लोकांच्या मुलांसाठी स्वतंत्र शाळा आहेत, त्या येत्या दसऱ्यापासून बंद कराव्यात व
अस्पृश्यांच्या मुलास सरकारी शाळेत इतर मुलांप्रमाणेच दाखल करून घेत जावे. सरकारी शाळातून शिवाशिव पाळण्याची रीत नसल्याने सर्व जातीच्या व धर्माच्या मुलास एकत्र बसवण्यात यावे. दुसरा हुकूम तर अधिकच सनसनीत व अधिकच जबर बसवणारा होता. स्पष्ट आहे तो असा, हुजुरांची अंतःकरणपूरक इच्छा आहे की शाळा खात्यातील त्या खाजगी किंवा सरकारी संस्थांना ग्रँड किंवा इमारती किंवा प्ले ग्राउंड वगैरे रूपाने मदत मिळते. त्यांनी स्पृश्य वर्गापेक्षा अस्पृश्यांना जास्त ममतेने व आदराने वागवावे. कारण स्पृश्य लोक कोणत्याही प्रकारे शिक्षणास आपला मार्ग काढू शकतात, परंतु अस्पृश्यांना ते असाध्य असल्यामुळे कोणताही मार्ग नाही. शाळा खात्यातील कोणीही इस्मानी असे करण्यास हरकत असेल तर त्याने हा हुकूम झाल्यापासून 6 आठवड्याच्या आत आपला राजीनामा पाठवावा. अर्थात त्याला पेन्शन मिळणार नाही. मदत मिळणाऱ्या शिक्षण संस्थेची हरकत असेल तर त्यांचीही ग्रँड किंवा इतर मदत दरबार बंद करील. यावर भाष्य करण्याची गरज नाही. इतके कठीण असे निर्णय आपल्याला महाराजांनी घेतलेले दिसते आहे. तत्कालीन कालखंडामध्ये जातीभेदाचं फार मोठं प्रस्थ होतं. जातीभेद हा फार मोठ्या प्रमाणावरती पाळला जायचा. स्पृश्यांची आणि अस्पृश्यांची शाळा वेगळी भरायची आणि जिथे स्पृश्य आणि अस्पृश्यांची शाळा एकत्रित असेल तिथे स्पृश्यांची मुलं आतमध्ये आणि अस्पृश्यांची मुलं दरवाजाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यायचे. ही गोष्ट जेव्हा महाराजांच्या लक्षात आली तेव्हा महाराजांनी तत्क्षणीच एक नाही तर 2 निर्णय काढले. एक तर अस्पृश्यांसाठी असणारी वेगळी शाळा त्यांनी बंद केली 1919 मध्ये. आणि त्यानंतर ज्या सरकारी शाळा होत्या ज्या शाळांमध्ये सर्वांना एकत्रित शिक्षण घेण्याची व्यवस्था होती अशा शाळांना त्यांनी एकत्रितपणे शिक्षण देण्याचं बंधनकारक केलं. आणि ज्या शिक्षकांना यावरती आक्षेप असेल त्यांनी 8 दिवसाच्या आतमध्ये आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. ही थेट सूचना त्यांनी यामध्ये केलेली आहे. आणि जे संस्थानिक अशा पद्धतीने शिक्षण व्यवस्था राबवण्यास असमर्थ दाखवत असेल तर त्यांचे अनुदान सुद्धा महाराजांनी बंद केलेले आहे. हे खऱ्या अर्थाने फार मोठं पाऊल होतं त्या कालखंडामध्ये महाराजांनी उचललेलं. आणि या कारणामुळेच या पावलामुळेच आज आपल्याला वर्तमान परिस्थिती बदललेली दिसते आहे. अन्यथा आजही आपण गुलामीच्या जगामध्ये जीवन जगत असतो. ही इथली व्यवस्था असते. पुढे महाराज काय म्हणतायत बघा. दलित समाजातील मुलांना संस्थानात प्रोत्साहनपर आणि आवश्यक म्हणून स्कॉलरशिप दिला जात व सवलती मिळत. राजाराम कॉलेजमध्ये महाराजांच्या काळात मुलींना फी माफ होती. धंदे शिक्षणावर भर द्यावा आणि शेतकऱ्यांच्या मुलींसाठीच्या शाळांचा वेळ त्यांच्या सोयीने ठेवावा असे आदेश महाराजांनी केलेले आहेत. महाराज इथेच थांबले नाही तर महाराजांनी ज्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे अशांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती देऊ केल्या. व्यावसायिक शिक्षणावरती महाराजांचा भर होता. त्यांनी व्यावसायिक शिक्षण प्राधान्याने दिलं. आणि इतकंच नव्हे तर मुलांसोबत मुलींनीही शिकावं यासाठी मुलींना पूर्णतः असणाऱ्या फीज माफ केल्या आणि शिवाय सोबत शिष्यवृत्ती सुद्धा प्रदान केल्या. म्हणजे हा सर्वांगपूर्ण असा विचार आपल्याला इथे महाराजांचा पाहायला मिळतो आहे. महाराजांनी अशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी केलेल्या दिसत आहेत. पुढे बघा, नुसतं तिथेच महाराज थांबले नाही तर त्यांनी वेगवेगळी वसतिगृह सुद्धा काढलेली आहेत. बघा, वसतिगृहाच्या बाबतीत महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतात कोल्हापूरचे स्थान अद्वितीय ठरेल. अक्षरशः असंख्य वसतिगृहे कोल्हापुरात आहेत. त्यातील बहुतेक वसतिगृहे शाहू महाराजांच्या काळातील आहेत. यातली अनेक वसतिगृहे जातवार आहेत. काही सर्व जातींचीही होती व आहेत. वसतिगृहावर भर आणि त्यासाठी खर्च म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर खर्च ही बाब स्पष्ट आहे. खेड्यातील मुलांना शहरात येऊन चांगले व वडचे शिक्षण घेता यावे म्हणून त्या समाजाला महाराजांनी प्रोत्साहन दिले. वसतिगृहासाठी जागा दिल्या. बहुतेक वसतिगृहांना कायम उत्पन्न मिळावे म्हणून शेती व इतर सोयी करून दिल्या. शाहू महाराजांनी एके ठिकाणी कोल्हापूरचा उल्लेख वसतिगृहांची जननी असा केला आहे तो रास्तच आहे. या वसतिगृहाचाच लाभ घेऊन संस्थानाबाहेरील आणि स्वातंत्र्यानंतरही दूरदूरचे विद्यार्थी कोल्हापुरात येऊन शिकले. ही वसतिगृहे नसती तर जे शिकू शकले नसते असे बहुजन समाजातील सुशिक्षित महाराष्ट्रात असंख्य आहेत.
आज शिक्षणास बंदी घालणारी जुनी परंपरा मोडीत गेली आहे, परंतु नवी बंदी येत आहे. शिक्षणाचे खाजगीकरण याचा अर्थ स्पष्ट आहे. ज्याला शक्य असेल त्याने परवडेल त्याने शिकावे, इतरांनी घरात बसावे. उच्च शिक्षणाचे सोडा, आता मॉन्टेसरीत प्रवेश मिळवायलाही देणग्या द्याव्या लागतात. त्या कालखंडामध्ये महाराजांनी वसतिगृह निर्माण केली. ही वसतिगृह सर्वसामान्यांसाठी होती. ही वसतिगृह ज्यांची ऐपत मोठमोठ्या शहरांमध्ये जाऊन राहून शिक्षण घेण्याची नव्हती अशांसाठी होती. आणि सोयीनुसार जातीनिहाय त्यांनी वसतिगृह केले, कारण की मानसिकता बदलायला वेळ लागतो आणि त्यामुळे कुणाचं शिक्षण नुकसान होऊ नये याकरिता महाराजांनी ती सुद्धा सोय केलेली होती. असा हा महाराजांचा दूरदृष्टिकोन. या दूरदृष्टिकोनातनं आपल्याला छत्रपती शाहू यांच्या शैक्षणिक विचारांची जाणीव होते आहे, ओळख होते आहे. डॉक्टर कॉम्रेड गोविंद पानसरे आपल्याला म्हणताना दिसत आहेत की वर्तमानामध्ये सुद्धा एक मुसद्देगिरी, एक हुकुमशाही निर्माण होते आहे. शिक्षणाचं खाजगीकरण होते आहे आणि या खाजगीकरणातनं शिक्षण महागडं होत चाललेलं आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता असेल त्यांनी शिकावं का, त्यांनीच शिकावं का, आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती नसेल त्यांनी काय करावं हा प्रश्न त्यांनी आपल्या वैचारिकाच्या अखेरीस निर्माण केला. आणि आपले शाहू छत्रपतींचे शिक्षणविषयक विचार त्यांनी या प्रकारे मांडलेले आहेत. असा हा वैचारिक गोविंद पानसरे यांचा